रामकृष्ण हरी, मी संदीप देसाई। अवघ्या महाराष्ट्राला ज्या वारीचे वेध लागलेले आहेत त्या वारीचा नयनरम्य सोहळा आता सुरू होणार आहे। तुकोबारायांची पालखी, ज्ञानोबा माऊलींची पालखी, निवृत्तीनाथांची पालखी आणि मुक्ताबाईंची पालखी अशा सगळ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत। तो सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच जण आतुर आहेत आणि ही वारीची घडामोडींची माहिती जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आमच्या वारी विशेष कार्यक्रमात भेटी लागी जीवामध्ये, रोज संध्याकाळी याच वेळेला म्हणजे 6:30 वाजता। विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। वारीच्या काळात विठुरायाच्या भक्तांनी फुललेला हा इंद्रायणीचा नदीचा काठ पाहिला आणि कानी पडणारा विठुनामाचा गजर ऐकला की मन सुखावून जातं। आषाढ वारीत इंद्रायणी काठचं रूप पालटून जातं, याचं वर्णन करतायत आमचे करस्पॉन्डंट हलीमा कुरेशी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। आळंदीत घाटावरचं आपण हे वातावरण पाहतोय, वैष्णवांचा मेळा जो आहे तो हळूहळू इथे जमू लागलेला आहे आणि अष्टमीला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे पंढरपुराकडे आणि त्यासाठीच अनेक जण दर्शन घेण्यासाठी, संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी आळंदीमध्ये ही अलोट गर्दी जी आहे ती इथे जमलेली आहे। अनेक जण नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत। पाऊस थोडा थांबलेला आहे, अंगाची काहिली सुद्धा होतीये आणि त्याच्यामुळे इंद्रायणीमध्ये डुबण्याचं, इंद्रायणीतील मध्ये बुडून सगळ्यात पापांचं निराकरण करण्याचं एक वेगळं माध्यम समजलं जातं। अतिशय भक्तिभावाने इथे स्नानही केलं जातं आणि अनेक जण जे आहेत, घाटावरचं दृश्य जर पाहिलं तर हळूहळू पूर्ण घाट जो आहे फुलून गेलेला आहे या वैष्णवांच्या मेळ्याने। वासुदेव पण आपल्याला आधीमध्ये दिसत आहेत। अनेक जण जे आहेत वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे जमताना दिसत आहेत। एकंदरीतच ही वातावरण निर्मिती आपण पाहतोय। पंढरीच्या आनंद सोहळ्यासाठी जमलेले हे सगळेजण आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। बऱ्याच जणांचं जर आपण पाहिलं तर 7 ते 8 दिवसांपूर्वी आळंदी आणि देहूमध्ये त्यांच्या मुक्कामाला सुरुवात होते आणि त्याचंच एक बोलकं चित्र जे आहे हे घाटावरती सुद्धा आपल्याला इथे दिसून येते। एकंदरीतच पंढरपुराकडे जाण्याचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहे आणि त्याचीच एक झलक जी आहे या घाटावरती आपल्याला सुद्धा दिसून येत आहे। असं म्हटलं जातं की हा जो सोहळा असतो तो एक वेगळ्या ऊर्जेने, एक वेगळ्या आत्मिक समाधानाने तो पंढरीकडे जात असतो आणि त्याच्यामुळेच पंढरीची वारी जयाची आहे कुळी, त्याची पायधुळी लागो मज असं म्हणत हे संत श्रेष्ठ जण आहेत ते एकत्र येतात। त्यामुळे ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष हा आता थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दुमदुमू लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, आळंदी। विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले सगळे वारकरी जे आहेत ते वारीमध्ये तल्लीन होऊन रामनामाचा जप घेऊन आणि एकंदरीत ज्ञानोबा तुकोबाचा जप करत या वारीमध्ये तल्लीन होऊन जातात। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं यंदाचं 330वं वर्ष आहे, त्यामुळे यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा खास असणार आहे। सुरक्षा असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीतही जोरदार तयारी झाली आहे। याविषयी या संस्थांच्या विश्वस्तांशी बातचीत केली आमची करस्पॉन्डंट हलीमा कुरेशी। तुकाराम महाराजांच्या पालखीचं आपण जर वैशिष्ट्य पाहिलं तर नारायण महाराजांपासून वेगळ्या प्रकारे या सोहळ्याला सुरुवात झाली होती। त्या अगोदर तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर कान्होबा म्हणजे त्यांच्या धाकट्या बंधूंनी ती परंपरा सुरू केली होती। त्यानंतर नारायण महाराजांनी ती परंपरा पुढे सुरू ठेवली। त्यांच्याच पैकी वंशज जे असलेले विश्वस्त आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात। रामकृष्ण हरी महाराज, खरं पाहिलं तर वारीची परंपरा तुमच्या पिढीपासून जी आपण जर पाहिली तुकाराम महाराजांपासून जी तुमच्यापर्यंत ती सुरू आहे ती अनेक अर्थाने वेगवेगळी आहे। तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्या वैशिष्ट्यपूर्णता घेऊन ते तुम्ही पुढे सलग ती सुरू ठेवलेली आहे।
या वर्षीच्या वारीचं काय महत्त्व असणार आहे? ह्या आमच्या ज्या दिंड्या आहेत त्या 330 दिंड्या आणि 330वा पालखी सोहळा हे एक वैशिष्ट्य ह्यावेळेस आहे. त्याच्यामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य असं की अधिक मास पण ह्यावेळेस 330व्या पालखी सोहळ्यामध्ये आलेला आहे. तर ह्यावेळेस आगळा वेगळा सोहळा असा वाटतो आम्हाला. त्याच्यानंतर अधिक मासात इतकी भरपूर गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. आजपर्यंत मला तर वाटत नाही की एवढी मोठी गर्दी असेल. म्हणजे मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या आहे. तरुण ह्या भाविक ह्याच्याकडे वळालेले आहेत. सांप्रदायिक भाविक लोक वळालेली आहेत आणि ह्यावेळेस गर्दीचे प्रमाण जास्त असेल. मला गर्दीचं प्रमाण जास्त असेल असं तू म्हणतो. यावेळेस पावसाची अवस्था जर पाहिली, मागच्या सोहळ्यामध्ये पाऊस झालेला नव्हता, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. पण या वर्षीच्या काय सांगाल, एकंदरीत शेतकरी कसा वळू शकेल? जवळजवळ 80% शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. तर फक्त पाऊस शेतकरी खुश होता. पण आता 4-5 दिवसात पाऊस लांबल्यामुळं थोडं शेतकऱ्यांचं वातावरण जर चिंतित झालेलं आहे. तरी पण पाऊस आला तर खुश होऊन शेतकरी वारीला येण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांची लगबग सुद्धा सुरू झाली असेल. मंदिराने आणखीन जर पाहिलं तर काय वेगवेगळ्या उपाययोजना असतील, काय तुम्ही केलेल्या आहेत? या वर्षीच्या सुरक्षिततेच्या संदर्भात काय आहे? सुरक्षेच्या वेळेस SP साहेब येऊन गेलेले आहेत. SP साहेबांनी पाहणी केलेली आहे. तर समाधानकारक सगळं आहे. स्वच्छता वगैरे, लाईट, CCTV कॅमेरे आम्ही पूर्ण चेंज केले, नवीन टाकलेले आहेत. त्याची क्लिअरिटी वगैरे सुंदर आहे. आणि पूर्वी 1 महिन्याचं CCTV कॅमेऱ्याचं हे होतं, साठ्याचं प्रमाण होतं, ते आपण 3 महिन्याचं करून घेतलेलं आहे यावेळेस. 3 महिन्यापर्यंत जे काही रेकॉर्ड असेल ते उपलब्ध असणार आहे. सुरक्षिततेच्या संदर्भात सुद्धा सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि तयारी जी आहे आपण पाहिली पालखी सोहळ्याची, ती सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्याच वारकऱ्यांना वारीच्या सोहळ्याच्या सुरुवातीची आणि आरंभ कधी होईल याचे वेध लागलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, देहू. वारकरी वाट बघतायत वारी कधी सुरू होणार आहे. वारीचा तो नयनरम्य सोहळा जो आहे तो पांडुरंगाची भेट जी आहे यासाठी वारकरी तल्लीन होऊन जातात. याबाबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट आहे हलिमा कुरेशी. हलिमा, आपण बघितलं की उद्या वारीला सुरुवात होते आणि आता वारकरी जे आहेत ते लगबगीला लागलेले आहेत. काय एकंदरीत देहू मधली परिस्थिती आहे? संदीप, अतिशय वातावरण जर पाहिलं तर पूर्ण दुमदुमून गेलेलं आहे. ज्ञानोबा तुकोबाचा घोष जो आहे तोही सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या प्रांतातून आपण पाहूयात, वेगवेगळ्या भागातून दिंड्यांची येण्याची सुरुवात झालेली आहे. देहूच्या महाद्वाराच्या बाहेर मी आहे सध्या आणि जर आपण नजर फिरवली तिकडे तर अनेक वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती दिसून येते. विणेकरी आहेत, टाळकरी आहेत, सगळेजण भजत आहेत. माऊलीची ओढ जी आहे ती विठोबाकडे आणि माऊली करतच हा सगळा प्रवास सुरू असतो. अनेक वारकरी सहभागी होतात. आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय म्हणतायत, कधी आलाय तुम्ही इथं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण पाहतो की त्यांचं तल्लीनता जी आहे ती आपण अनुभवतोय. अजून आपण बघूयात अनेक वारकरी आलेले आहेत. कुठून आलाय माऊली तुम्ही? करमाळा. काय म्हणतात, गाव कसं आहे? बरं आहे, पाऊस नाही काय नाही. बरं, मग आता पाऊस नाही काय नाही, मग घरात सगळं वानवा असेल, मग तरी वारीत तुम्ही का? वारीत येतो आम्ही दरवर्षी. का बरं यावंसं वाटतं वारीत? देवासाठी आम्ही दरवर्षी येतो. बरं, किती वर्ष तुमचं यंदा? आता 8-9 वर्ष झाले. 8-9 वर्ष झालं. तुम्ही कुठून आलाय मावशी? बीडवरून आलाय तुम्ही पण. एकंदरीतच हा सोहळा जर पाहिला तर वेगवेगळ्या भागातली लोक जे आहेत तिथे येतात, वारीमध्ये सहभागी होतात. देहूच आहे, उद्या तुकाराम महाराजांचा पालखीचं प्रस्थान दुपारी होते. माऊली, तुम्ही कुठून आलाय? लातूरवरून आलाय. काय सांगाल, काय आनंद मिळतो तुम्हाला वारीतून? इथं रामकृष्ण हरी ह्याचा खूप आनंद मिळतो आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही तिकडून सगळं सोडून आम्ही इकडे आलो. आम्ही पावसाची सुद्धा वाट बघितली नाही, त्याबद्दल आम्ही इथं आलो. बरोबर आहे की घरी काय आहे, घरी काय वानवा आहे, प्रपंचात काय चाललंय हे सगळं सोडून परमार्थाच्या वाटेने सगळे आलेले असतात आणि तेच त्यांचं वातावरण जे आहे, चेहऱ्यावरचं हास्य जे आहेत आणि जयघोषामध्ये तल्लीनता जी म्हणतो आपण ती सगळी आम्ही अनुभवतोय. संदीप, अगदी म्हणजे विठू नामाच्या गजरामध्ये आणि एकंदरीत रामकृष्ण हरीमध्ये सगळे जे भान आहे ते विसरलेले दिसत आहेत वारकरी. हलिमा, तू आपल्यासोबत अशीच राहा. अजून सुद्धा तुझ्याकडून देहू मधल्या घडामोडी आपण बघून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटी लागी जीवामध्ये पहा फक्त IBN.
तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांच्या दिंडीचं पुणे जिल्ह्यातल्या ओतूरवरून मोठ्या उत्साहामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान झालं। तुकाराम महाराजांना ओतूर इथं सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नामध्ये रामकृष्ण हरी या गुरुमंत्राचा उपदेश केला होता अशी आख्यायिका आहे आणि हाच गुरुमंत्र पुढे सगळ्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा मंत्र झालाय। पौर्णिमा जी आपण साजरी करतो ती खरी म्हणजे ओतूरपासून सुरुवात झालेली आहे। अखंड जगात गुरुपौर्णिमा करतात, पण व्यास वर्षी इथे आले, ते राघव चैतन्याला भेटले, त्यांना अनुग्रह दिला, त्यांना जो मंत्र दिला तो वसू आज एक मंत्र दिला, तो मंत्र त्यांनी पुढे बाबाजी चैतन्याला सांगितला। बाबाजी चैतन्य तुकोबारायांना सांगितला। रामकृष्ण मंत्राचा उद्गम इथे झाला। तसे तुकोबाराय ओतूरला आले हे सर्वत्र साधू संतांनी सांगितलं असताना सुद्धा अशा रीतीने ओतूरहून प्रत्यक्ष ही पालखी गेली 55 वर्ष आणि पंढरपूरला जाते। आळंदीमध्ये सुद्धा माऊलींच्या पालखीसाठी जोरदार तयारी सुरू आहे। वारीची जोरदार तयारी सुरू आहे। मंदिर देवस्थानकडून युद्ध पातळीवर कामं सुरू आहेत। कुठे डागडुजी तर कुठं रंगरंगोटी केली जाते। आपल्या आळंदीच्या मंदिरात घेऊन जाते आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी। मी सध्या आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या देवस्थानामध्ये, जिथेही तयारी जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे। प्रशासनाच्या पातळीवरतीची तयारी सुद्धा सुरू आहे, मात्र देवस्थानांकडून केली जाणारी जी तयारी असते ती मोठी असते। नेमकी काय तयारी सुरू आहे आपण विचारणार आहोत। विश्वस्त आहेत आपल्याबरोबर। रामकृष्ण हरी प्रशांत सर, काय म्हणतात, तयारी काय म्हणते आणि सोहळ्याचा एकंदरीत उत्साह कसा वाटतो तुम्हाला? यंदा उत्साह खूप जास्त आहे। 2 कारण आहेत। अधिक मासाची एक भर आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामुळे मिळालेला अधिक कालावधी आहे तयारीला, फुरसतीने तयारी झालेली आहे। यावर्षी पाऊस थोडा झाला असल्यामुळे काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत। येणाऱ्या भक्तगणांच्या संख्येत वाढ होणार आहे। यावर्षी देवस्थाननी येणारी वारी ही स्वच्छ वारी, सुंदर वारी, पवित्र वारी, प्रसन्न वारी या हेतूनी या घोषवाक्याने आयोजित केलेली आहे। चोपदार फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने या वारीमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःपासून स्वच्छतेचा अभियानाचा विचार मांडला जाऊन त्यांनी आपापली स्वच्छता आणि एकत्रित दिंडीची, पर्यायानी वारीची आणि पर्यायानी देशाचे जे स्वच्छता अभियान आहे त्याला अनुषंगून ही वारी स्वच्छ सुंदर अशी व्हावी याकरता आमचा प्रयत्न चालू आहे। प्रशासन हे अतिशय उत्तमरित्या वारकऱ्यांना सहकार्य करत आहे। जे फील्डवर जे लोक काम करतात ते अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतात, वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करतात। रस्त्याची कामे अनेक ठिकाणी चालू आहेत वेगाने, परंतु काही ठिकाणी ती प्रलंबित आहेत, त्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होणार आहे। परंतु हे काम काय जादूच्या कांडीसारखे एकदम होईल अशी काही परिस्थिती नाही। जवळजवळ 400 पर्यंतची पकवाज आणि वेणा जे ते देण्यात येणार आहे, 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार, त्याविषयी काही तुमच्यापर्यंत गोष्टी आलेल्या आहेत का? त्याविषयी ऐकिवात आहे। सर्व दिंड्यांना सुमारे महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध 1500 दिंड्यांना ते देणार आहेत असं समजतंय। अतिशय स्तुत्य बाब आहे, परंतु शासनाने किंवा इतर स्वयंसेवी संस्थांना देखील आमची अशी विनंती आहे की जे बेनिफिशियरी आहेत वारकरी, त्यांना जी गरज आहे त्याच पद्धतीने मदत व्हावी। जी गरज नसेल ती मदत सर्वांनी टाळावी आणि त्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही कोऑर्डिनेशन करू। जिथं वारकऱ्यांना टँकरची गरज आहे, जिथं इतर काही गोष्टींची गरज आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीने ती गरज गेली तर अनाठायी होणारा जो खर्च आहे तो सुसूत्रतेत जाईल। या दृष्टीने आम्ही इथून पुढे प्रयत्नशील राहणार आहोत। दरवर्षी इतका मोठा आनंद सोहळा जो आहे तो पंढरपूरला जाऊन मिळत असतो आणि तिथे आषाढी जी आहे ती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडत असते आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती गतीने करण्यात यावी याकडे सुद्धा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, आळंदी। आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे। हलिमा, आपण बघितलं की यंदाची वारी जी आहे उत्साह आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी स्वच्छता असेल आणि सुरक्षा असेल याची सुद्धा काळजी घेतलेली आपल्याला दिसते, त्याबद्दल काय सांगशील? सुरक्षतेच्या दृष्टिकोनातूनही सगळे उपाय जे आहेत ते योजण्यात आलेले आहेत। ग्रामीण पोलिसांकडे देहू आळंदीपर्यंतचा जो भाग आहे तो आहे आणि त्यानंतरची सुरक्षतेचा सगळं नियंत्रण जे आहे ते शहर पोलिसांकडून केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही सगळ्या सूचना असतील त्या वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। यावर्षी प्रत्येक वारकऱ्याला त्याचबरोबर प्रत्येक दिंडीच्या प्रमुखाला ही सूचना देण्यात आलेली आहे की जो काही कचरा होईल तो 20 किलो मावेल इतकी एक गोणी जी आहे ती प्रत्येकाला देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातही नियोजन जे आहे ते विश्वस्त सुद्धा करत आहेत आणि पालखी प्रस्थानाच्या वेळेस जेव्हा विसावा असेल तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे ते स्वतः जाऊन लक्षही देणार आहेत। वारकरी सुद्धा आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। बाबा, काय सांगाल, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून काय तुम्हाला सांगण्यात आले? स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून स्वच्छ सगळे हे राखणे, माणसांनी स्वच्छता आपलं घाण करू नये, जिथं असेल तिथं ती उचलून टाकावी। तुम्ही करता का नेहमी?
नेहमी करतो. बरं, किती वर्षापासून करताय तुम्ही वारी? 17 वर्ष वारी करतो. बरं, काय समाधान मिळतं वारीतून? समाधान आयुष्य चांगलं मिळतं आणि शिवाय मनाला समाधान वाटतं. मनाला समाधान तर सगळ्यांना मिळतं अशी सगळ्यांची भावना आहे. या सगळ्यांचं रोज अभंग कीर्तन प्रवचन ह्या सगळ्यातून हे सगळे जात असतात, त्याच्यातून त्यांना ऊर्जा मिळत असेल. आपण एक अभंग ऐकूयात या सगळ्यांच्याच जय घोषातून आपण तो ऐकूयात. कुठला अभंग ऐकवायला आणि सुरुवात? देवाची या दारी, देवाची या दारी, वाचन वारी, पाहुणिया साधविया, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरियाची गणना, हरिमुखे गणना, कोण करी, असोनी संहारी, जीव वेग धरी, वेग शास्त्र उभाषण, दोच्या द्वारी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, येणे मुक्ती त्यारी साधी येला, असं म्हणत म्हणजे देवाच्या दारामध्ये एक क्षण जरी उभारलं तरी मुक्ती मिळते, अशा प्रकारचं वारकऱ्यांचं सगळं म्हणणं आहे. आणि हलिमा, धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटी लागी जीवामध्ये पहा फक्त IBN लोकमत. चालण्यातून मार्गस्थ झाली. या पालखीसोबत तब्बल 2000 वारकरी सामील झाले. या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय आहे. हे वारकरी खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासोबतच मध्य प्रदेशातील खंडवा, इंदौर, बहरानपूर, उज्जैन मधून येतात. 21 जून रोजी निघालेल्या पालखीच्या प्रवासाचा हा 18वा दिवस आहे. मध्य प्रदेशच्या सीमेलगत असल्यामुळं बराचसा वारकरी हा समाज खंडवा, बऱ्हाणपूर, उज्जैन, इंदौर या परिसरातून आलेला आहे. जे मध्य प्रदेशातील बराचसा वारकरी समाज आहे आणि खानदेशामधील आहे, मराठवाड्यातील आणि विदर्भातील सुद्धा समाज याच्यामध्ये आहे. पारंपरिक वारी आता हायटेक झाली आहे. फेसबुकवरून तुम्ही वारीच्या सर्व घडामोडी जाणून घेऊ शकता. त्यासाठी लाईक करा आमचं फेसबुक पेज भेटी लागी जीवा 2015 आणि अधिक अपडेटसाठी वापरा #जयहरी. भेटी लागी जीवामध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN लोकमत.